नमस्कार, मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर. आजचा विषय आपल्यासाठी फार महत्त्वाचा घेऊन आलेलो आहे. आजचा विषय म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण कसं करून घ्यावं व आपल्या जीवनामध्ये ह्या ग्रहांचं काय महत्त्व आहे, हे आपण सर्व काही जाणणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आजचा विषय असा आहे, शनी आणि चंद्र हे दोन ग्रह आपल्या लग्न कुंडलीमध्ये, आपल्या जन्म कुंडलीमध्ये जर एकत्र असतील तर त्याला विषयोग असं मानल्या गेलेलं आहे. मग हा विषयोग आपल्या शरीरावर, आपल्या भाग्यावर किंवा आपल्या सगळ्या गोष्टीवर काय परिणाम करतो व त्याचे काय वाईट परिणाम आपल्याला होतेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत. प्रामुख्यानं चंद्र ग्रह काय आहे व शनी ग्रह काय आहे, आपण आधी त्याची माहिती घेऊया. नंतर मी तुम्हाला सविस्तर सर्व काही माहिती देणारच आहे. याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल. चला तर मग जाणून घेऊ शनी चंद्र म्हणजे काय. सगळ्यात महत्वाचं, प्रामुख्याने आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कुंडलीमध्ये नवग्रहांची मान्यता ही जास्त दिलेली आहे आणि नवग्रहे आपल्यावर कार्यरत असतात. तर आपली कुंडली ही 12 स्थानाची आहे, 12 भावाची आहे. तर ह्याच्यामध्ये हे नवग्रह ज्या ज्या स्थानात पडतील तशा तशा पद्धतीनं ते ग्रह फळ निर्माण करत असतात. ह्याच्यावर ज्योतिषशास्त्र आधारित आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येक ग्रहाला वेगळा वेगळा एक स्वभाव दिलेला आहे, वेगळं वेगळं एक तत्व दिलेलं आहे, वेगळे वेगळे गुणधर्म दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने ते ग्रह त्या स्थानामध्ये काम करत असतात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पत्रिकेमध्ये चंद्रग्रह हा शीतलतेचा कारक आहे, चंद्रग्रह हा चंचलतेचा कारक आहे, चंद्रग्रह हा सौख्याचा कारक आहे व चंद्रग्रह हा धन धान्य समृद्धीचा कारक आहे. जलतत्व जेवढे दूध आहेत, लिक्विड्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावर अंमल चंद्रग्रहाचा असतो. आपल्या शरीरामध्ये एनर्जी सतत टिकून ठेवण्याचं काम चंद्रग्रह मात्र करतो. आपल्या शरीरामध्ये पाण्याची लेवल कमी झाली की आपल्याला थकवा येतो, त्याच्यावर सुद्धा चंद्रग्रह अंमल आहे. पण मूळ तत्वानं जर ज्योतिषशास्त्रानुसार जर विचार केला तर चंद्र ग्रह हा स्त्री ग्रह आहे. पण चंद्राला ज्योतिषशास्त्रानुसार स्वतःचा स्वभाव दिलेला नाहीये. ज्या ग्रहासोबत तो पडेल तसा स्वभाव त्या चंद्राचा तयार होतो. जर पत्रिकेमध्ये पापग्रह असतील तर पापग्रहांसारखाच त्या चंद्राचा स्वभाव होणार. जर शुभग्रह असतील तर शुभग्रहांसारखेच तो फलित तयार करणार, म्हणजे स्वभाव तसाच तयार होणार. मग आपल्या पत्रिकेमध्ये जर चंद्रग्रह खरंच शुभ आहे का अशुभ आहे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला मन स्थिरता पाहिजे, पॉझिटिव्ह एनर्जी शरीरामध्ये पाहिजे आणि पॉझिटिव्ह एनर्जी हा चंद्रग्रह तयार करतो. जर आपल्या पत्रिकेमध्ये चंद्र वाईट स्थितीमध्ये किंवा अशुभ स्थितीमध्ये जर असेल तर 100% चंद्र हा वाईट परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या भाग्यावर करतो. तसाच शनिग्रह हा छळाचा कारक मानला गेलेला आहे, पण शनिग्रह ही न्यायाची पण देवता आहे. शनिग्रह माणसाला पूर्वजन्मीचे म्हणजे पूर्व भाग्यातले दोष आधी भोगायला लावतो, नंतर सुख प्राप्ती करून देतो. शनिग्रह सुद्धा ऐश्वर्याचा कारक ग्रह आहे, पण शनी ग्रह स्वतः फळ निर्माण करत नाही. शनी ग्रह हे दृष्टीतून फळ निर्माण करतात. मग शनी ज्या ग्रहासोबत पडलेला आहे त्या ग्रहाची सुद्धा फळ छळ तत्वानेच निर्माण होतात व मानसिक भीती व मानसिक भयानेच निर्माण होतात. मग ह्यामुळे ज्योतिषशास्त्रांनी किंवा ऋषीमुनींनी शनिचंद्र एकत्र असल्याच्या नंतर विषयोग, विष म्हणजे सतत विष तयार करणे आणि ते विष त्या स्थानामधून प्रत्येक स्थानाला प्राप्त होणे आणि त्याच्यामुळं आपल्या स्वतःच्या भाग्यावर त्याचा वाईट परिणाम होणे व आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होणे, म्हणजेच चंद्र आणि शनी हा विषयोग झाला.
मग हा चंद्र शनी कुंडलीमध्ये कोणत्या स्थानामध्ये असल्याच्या नंतर काय वाईट परिणाम करतो हे आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्या पत्रिकेमध्ये शनिचंद्र योग असतो. मग आपण आपल्याला काही अडचणी निर्माण झाल्या की आपण गुरुजींकडे किंवा ज्योतिषकारांकडे आपली कुंडली दाखवायला जातो. मग कुंडली दाखवल्याच्या नंतर आपल्याला ते ज्योतिषकार सांगतात किंवा गुरुजी सांगतात, तुमच्या कुंडली म्हणजे फलाण्या फलाण्या स्थानामध्ये शनी चंद्राचा योग आहे, तो विषयोग आहे, तो आपल्यासाठी चांगला नाही. मग ह्याचं हवन करून घ्या, ह्याचं पूजन करून घ्या किंवा ह्याचं दान करून घ्या. बऱ्याच वेळेला शनीचा तेलाचा अभिषेक सांगितला जातो, चंद्राला दुधाचा अभिषेक सांगितला जातो, कारण की तुमच्या कुंडलीमध्ये शनी चंद्र हे शुभ परिवर्तनात फल द्यावेत म्हणून त्यांनी हे तुम्हाला उपाय सांगितले गेलेले आहेत. बऱ्याच वेळेला काही काही ज्योतिषकार चुकीची सुद्धा माहिती अशी देतात की शनिचंद्र एकत्र असलं की तुम्ही मोती धारण करा म्हणजे तुमचा चंद्र बलवान होईल, मग त्याच्यानंतर तुमचं मन स्थिर होईल. अजिबात रत्न शनिचंद्र एकत्र असल्याच्या नंतर नीलम किंवा मोती हे तुम्ही धारण करू नये हे ज्योतिषशास्त्र सांगतं. आणि कुठल्या स्थानामध्ये काय त्या ग्रहांची स्थिती व काय ग्रहांचे परिणाम होणार आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला समोर फळ्यावर लग्न कुंडली नावाची कुंडली दिसत आहे. तर ही कुंडली आपल्या जीवनामध्ये काय परिणाम करते की काय नाही करत हे आज आपण जाणून घेणार आहोत. ही कुंडली 12 स्थानाची असते, म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार ह्याला 12 भाव म्हणल्या गेलेला आहे. कुठल्या स्थानामध्ये शनिचंद्र एकत्र असल्याच्या नंतर त्याचे काय दुष्परिणाम आपल्या कुंडलीला होतात किंवा आपल्याला स्वतःला काय फळं वाईट भोगावे लागतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. प्रामुख्याने हे प्रथम स्थान आहे, म्हणजे प्रथम भाव आहे. प्रथम भाव स्वतःचा आध्यात्मिक विचार केला जातो, ज्ञानाचा विचार केला जातो, बुद्धीचा विचार केला जातो, मनाचा विचार केला जातो आणि मेंदूचा विचार केला जातो ह्या स्थानावर. जर शनी किंवा चंद्र हे 2 ग्रह जर तुम्हाला तुमच्या लग्न स्थाना म्हणजे प्रथम स्थानामध्ये जर दिसत असतील तर लक्षात ठेवा, ह्याचे वाईट परिणाम फार भयंकर आपल्याला भोगावे लागतात. तर कसे सांगतो. आपल्याला लग्न स्थाना म्हणजे प्रथम स्थानामध्ये जर शनी चंद्र एकत्र असतील तर आपल्याला सतत निगेटिव्ह एनर्जीमध्ये जगावं लागतं. मानसिक भय, मानसिक चिंता, मनावर परिणाम होणे, चंचलताचा वाईट चंचलता निर्माण होणे म्हणजे चुकीचे निर्णय घेणे, चुकीचे निर्णय घेऊन आपल्या घरच्यांना व आपल्या स्वतःला नुकसानीत घालणे हे त्याचे वाईट परिणाम आहेत. दुसरे, सतत निगेटिव्ह विचार करून अति टेन्शन घेऊन आपल्याला आपल्या मनावर त्याचा वाईट परिणाम होतो व आपल्या स्वतःची भाग्याची हानी होते. शिक्षणामध्ये मन लागत नाही, आपल्याला विवाहाचे योग लवकर येत नाहीत. त्याचं कारण असं आहे की की ह्या लग्नस्थानामध्ये शनी आणि चंद्र हे 2 ग्रह असल्याच्या नंतर मानसिक भय व मानसिक चिंता अति वाढते. बऱ्याच वेळेला हा शनिचंद्र योग वाईट ग्रहांच्या दृष्टीमध्ये जर असेल किंवा केतू सोबत असेल किंवा राहू सोबत असेल किंवा अन्यथा अजून पाप ग्रहांसोबत मंगळासोबत असेल तर आपल्याला रक्तासंबंधित आपल्याला मेंदूचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. मेंदूमध्ये गाठी होणे, ब्लड प्रेशर, मेंदूला रक्त न पुरवठा होणे, मेंदूमध्ये मुंग्या येणे, विसरल्यासारखे होणे, सतत भीती वाटणे आणि आपल्याला शक्यतो कोणीतरी आपल्यावर काहीतरी जादूटोणा केलाय किंवा करणी केलीये असे भास ह्या लोकांना जास्त होतात. मग असे भास या लोकांना का होतात त्याचं कारण असं आहे की शनी हा सर्व वाईट शक्तींचा, म्हणजे शनी हा तंत्रबाधा, बहिर्बाधा, तंत्रबाधा ह्या वाईट बाधेंचा किंवा वाईट अभ्यास किंवा वाईट शक्तींचा कारक हा शनी आहे. मग शनी असे परिणाम चंद्रामुळे आपल्या मनावर होतात की कोणीतरी मला भास तयार होतो की कोणीतरी बाधा केलेली आहे, माझा शत्रूने काहीतरी माझ्यावर करणी केलेली आहे म्हणूनच माझे नुकसान होत आहे. सतत अशा विचारांमध्ये हे लोक जगतात.
जर मुलींच्या पत्रिकेमध्ये असेल तर त्या मुली कमी वयामध्ये वयोवृद्ध दिसायला चालू होतात. समजा तुमचं वय वर्ष 15 आहे, 16 आहे, तर ती मुलगी तुम्हाला 19 ते 20 वर्षाची दिसते. कारण की शरीरावर रठ्ठपणा येणे, चेहऱ्यावर रठ्ठपणा येणे हा शनीचा कारक आहे. कारण की सौंदर्य दिसायला सुद्धा लग्नस्थानावरूनच बघावं लागतं. व्यक्ती किती सुंदर आहे, काळा आहे का गोरा आहे व चेहऱ्यावर भरपूर फोड आहेत का, तर ह्या स्थानावरूनच विचार केला जातो. मग शनी ह्या स्थानात असेल तर त्याचे वाईट परिणाम ह्या व्यक्तीला भोगावे लागतात. दुसरी गोष्ट, चंद्र हा मनाचाच कारक आहे. मग मनाच्या स्थानात बसल्याच्या नंतर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला 100% फार वाईट पद्धतीने भोगावे लागतात. भय, दुःख, तुम्हाला कमी वयामध्ये दारिद्र्य व दुःख सुद्धा हे 2 ग्रह इथं निर्माण करू शकतात. मग ह्याची जर उपासना जर तुम्ही केली तर ह्याचे परिणाम 50 ते 80% कमी होतात. पण ह्याची उपासना एकदा करून जमणार नाही. शनी-चंद्राची विषययोगाची शांती जर तुम्ही करत असताल तर लगातार तुम्हाला 3 वर्ष ती करावी लागेल. त्याच्यानंतर त्याचे तुम्हाला शुभ परिणाम भोगायला मिळतात. मग ह्या शनीची दृष्टी सप्तम स्थानावर पडते आणि चंद्राची दृष्टी पण सप्तम स्थानावर पडते, म्हणून विवाहाला सुद्धा त्याचा विलंब होतो. हे 100% आहे. चला तर मग जाणून घेऊ दुसऱ्या स्थानामध्ये शनी चंद्र काय वाईट परिणाम करतात. सगळ्यात महत्वाचं, द्वितीय स्थान हे वाचा स्थान आहे. द्वितीय स्थान हे धनाचं स्थान आहे. मग वाचा स्थान म्हणल्याच्या नंतर आपल्या बोलण्यावर आपलं कंट्रोल न राहणे. द्वितीय स्थान शनी आणि चंद्र जर ह्या स्थानामध्ये तुम्हाला दिसत असतील तर लक्षात असू द्या, आपल्या बोलण्यावर आपलं कंट्रोल राहत नाही. हे व्यक्ती राग आल्याच्या नंतर ब्याहाळ बोलतात. म्हणजे मोठ्या लोकांना लवकर वापस बोलणे, खोटं बोलणे, त्याच्यानंतर स्वतःची मानहानी करून घेतात. किंवा भ्याळ म्हणजे वाईट बोलणे, सतत तोंडामध्ये शिव्या ठेवून बोलणे किंवा एखाद्या गोष्टीचा न विचार करून गैरसमज करून घेणे हे द्वितीय स्थानावरनं बघितल्या जातं. मग खोटं बोलणे व दुसरी गोष्ट म्हणजे खोटं बोलणे तर आहेच आहे, पण सतत ते खोटं रेटून बोलणे म्हणजे हे असंच आहे हे दाखवण्याचं स्वभाव मात्र इथं तयार होतो. दुसरी गोष्ट, चंद्र सोबत असल्यामुळं ह्या व्यक्तींची चोरी करायची सुद्धा इच्छा खूप होते. शनिचंद्र धनस्थानात आहेत तर तुम्हाला चोरी करायची इच्छा होणार. तुम्ही चोऱ्या करणार, पण फार मोठ्या चोऱ्या करणार नाही, छोट्या मोठ्या चोऱ्या करणार. त्याचं कारण असं आहे की शनी शक्यतो माणसाला जास्त वाईटही वागू देत नाही आणि चांगलंही वागू देत नाही. दोन्हीही पण 50-50% तुम्हाला तिथं फळं निर्माण होणार. पण शक्यतो 80% ह्या स्थानामध्ये तुम्हाला वाईटच फळं त्याची मिळणार. कारण की आपल्या कुंडलीमध्ये चंद्र हे द्वितीय स्थान आणि चंद्र हे द्वितीय स्थानात पडल्यामुळे त्याचे वाईट परिणाम होतात. पण शनी सोबत असल्यामुळे अजून त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मग दुसरा म्हणजे धनस्थान सुद्धा तिथूनच पाहिल्या गेलेलं आहे. मग धनाची चिंता, ज्या वेळेस तुम्ही कामाला लागतात, नोकरीमध्ये नोकरी करतात, पण मनासारखा पेमेंट तुमच्या हातात पडत नाही, खूप कष्ट करता तुम्ही, 10,000 रुपये महिना कमवण्याची तुमची कष्ट असतात, पण तुमच्या हातात तिथं 2 किंवा 3च हजार रुपये पडतात. तुम्ही लाख रुपयाचं काम केल्याच्या नंतर तुमच्या हातात 10,000 रुपये पडतात आणि तुम्ही सतत कर्जात असतात. मग कर्ज म्हणजे कसं, आपल्याला आपलं घर धकवायला सुद्धा पैसे लोकांकडनं उसने बऱ्याच वेळेला घ्यावे लागतात. हा जर योग तुमच्या पत्रिकेमध्ये ऍक्टिव्ह असेल तर. म्हणजे ऍक्टिव्ह असणे किंवा नसणे हे पण सांगतो की आपल्या पत्रिकेमध्ये शनी कुठल्या ग्रहांचा कारक ठरलेला आहे. म्हणजे तो मेषेचा आहे, वृषभेचा आहे, मिथुनेचा आहे किंवा कर्केचा आहे किंवा अजून पापग्रहाने युक्त असेल किंवा शनी जर तुमच्या पत्रिकेमध्ये नीच स्थान इथं दर्शवत असेल तर 100% तुमच्या पत्रिकेला त्याचे वाईट परिणाम म्हणजे तुम्हाला शनीचे वाईट परिणाम भोगावे लागतात. दुसरी गोष्ट, इथं जर 8 आकडा असेल म्हणजे वृश्चिक रास असेल तर चंद्र नीचेचा होतो. मग चंद्र नीचेचा झाल्याच्या नंतर 8 आकडा सुद्धा हा
हा शनीला मारक आहे, कारण की शनी इथं मारक होतो, कारण की तो शत्रुस्थानाचा स्वामी आहे. म्हणजे शत्रू रास म्हणजे कोण? वृश्चिक रास, वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा शनी तिथं कार्यरत आहे. म्हणजे तिथं वाईट परिणाम ते करणार, तुम्हाला सतत दारिद्र्य भोगायला हे लावणार. पुरुषांच्या पत्रिकेमध्ये असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बायकोला किंवा मोठ्या बहिणीला सतत आजार होणार. मग त्या आजारामध्ये सुद्धा तुमचा भरपूर पैसा तिथं खर्च होणार. मानसिक भय, चिंता तर तुम्हाला ह्या योगानं तर कुठल्याही स्थानात ते ग्रह असू द्या, ते तुम्हाला त्याचे तर फळ तुम्हाला कंपल्सरी 100% मिळणारच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शनी चंद्र एकत्र वाचास्थानात असल्याच्या नंतर गुप्त आणि हित शत्रू मात्र तयार करणार. पण ती शत्रू कसे? की तुमची बाहेर बदनामी करणार आणि तुमचं नाव खराब करणार. ह्या गोष्टीचा विचार मात्र तुम्ही इथं केला पाहिजे. जर तुम्ही होम हवनादी त्याचं जर कर्म करत असताल तर 3 वर्ष तुम्हाला कंटिन्यू ते पूजन करायचं आहे, हे मात्र लक्षात असू द्या. चला बघू तिसऱ्या स्थानामध्ये ह्याचे काय वाईट परिणाम होतात. आता सगळ्यात महत्वाचं तिसरं स्थान म्हणजे पराक्रम स्थान आणि भाऊ बहिणीचं स्थान. हे तिसरं स्थान हे पराक्रम आहे, विजय प्राप्त करणं आहे, कुठल्याही कामामध्ये यश प्राप्त करणं आहे व डेअरिंगनं आपला कुठलाही विजय प्राप्त करून घेणं आहे. मग ह्या स्थानाचं अजून एक फळ प्राप्ती अशी आहे की हे भाऊ आणि बहिणीचं स्थान आहे. मग आपले भाऊ बहीण आपल्या किती जवळ आहेत या स्थानावरनं अभ्यास केला जातो. शनी या स्थानात आहे, चंद्र ह्या स्थानात आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला लहानपणीच आपल्या कुटुंबापासून लांब राहायची वेळ आपल्याला शिक्षणासाठी येते. आपल्या कुटुंबापासून लांब राहूनच आपण शिक्षण करतो, हे सगळ्यात पहिलं फळ. दुसरं फळ प्रॉपर्टीचे वादविवाद मात्र तुम्हाला बहीण भावाविषयी इथं भोगावे लागतात. तसं मग मी तुम्हाला मगाशी मी तुम्हाला द्वितीय स्थानातलं फळ सांगितलं की 8व्या राशीचा जर शनी असेल किंवा 8व्या राशीचा जर चंद्र असेल तर त्याचे तुम्हाला वाईट परिणाम कसे भोगावे लागतात, तसेच तुम्हाला वाईट परिणाम इथं पराक्रम स्थानामध्ये भोगावे लागतात. कसे? जर तुमचा शनी पाप स्थानामध्ये असेल किंवा इथं 8 आकडा असेल किंवा 1 आकडा असेल, प्रथम स्थानामध्ये शनी नीचेचा होतो, म्हणजे पहिल्या राशीमध्ये मेष राशीचा शनी हा नीचेचा होतो. दुसरी गोष्ट चंद्र हा 8व्या राशीमध्ये म्हणजे वृश्चिक राशीमध्ये नीचेचा होतो. मग इथं शनी किंवा चंद्र जर नीच असतील तर त्याचे भीषण परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. कसे? सांगतो. आता इथं मेष राशीचा शनी असेल तर मेष राशीचा शनी असेल तर शनी नीचेचा झाला, आणि शनी नीचेचा झाल्याच्या नंतर भाऊ बहिणामध्ये तुमचं प्रेम राहणार नाही. तुम्हाला सगळे विरोध करणार, तुम्हाला लांब टाकल्या जाईल किंवा तुम्ही घरापासून लांब राहताल. मग तुम्हाला वारसा हक्क म्हणजे वडिलांची प्रॉपर्टी असेल किंवा घर चालून प्रॉपर्टी आलेली असेल, तुम्हाला जर त्या प्रॉपर्टीतला फायदा होणार नाही, नुकसान खूप मात्र होणार. मग बहीण भावामध्ये प्रेम राहणार नाही, ती कोर्ट कचेऱ्यामध्ये भरपूर पैसा वाया जाईल, बहिणीचा पण जाईल, भावाचा पण जाईल आणि तुमचाही जाईल. आणि मानसिक भयचिंता म्हणजे भाग्याची हानी मात्र 100% होईल. जर इथं वृश्चिक रास असेल, तर चंद्र नीचेचा पत्रिकेमध्ये असेल तर तुमच्या लहानपणीच तुमच्या आईला काहीतरी मोठा आजार झालेला असेल. पुरुषाची पत्रिका असो या स्त्रीची पत्रिका असो, फळ मात्र एकच देणार. मग तुमच्या आईला विकार होणार. मग तुमची आई म्हणजे तुमचं जे आजोळ आहे ते गरीब परिस्थितीतलं असणार आहे, ते जास्त श्रीमंतीतलं नसणार आहे, हे तिथं फळ दर्शवतं. मग पराक्रमस्थान म्हणजे डायरेक्ट शनिचंद्राची भाग्यस्थानावर दृष्टी पडते, म्हणजे तुमची भाग्याची हानी. इथं जरी शनिचंद्र असेल किंवा इथं जरी शनिचंद्र असेल तरी भाग्याची हानी मात्र झाल्याशिवाय मात्र राहणार नाही. दुसरी गोष्ट, जर तुमचा तुळ राशीचा शनी असेल तर तुळ राशीचा शनी हा उच्चेचा असतो, पण तुम्हाला भाऊ बहिणीचं प्रेम भरपूर राहील, पण ते लोक तुमच्याविषयी सतत मतलबच ठेवतील. म्हणजे
बहीण असेल तर तुमच्याशी स्वैरपणच करायचं बघेल, मग ते स्वैरपणातून त्यांचा स्वार्थ काढायचा बघेल. हा विचार सुद्धा बारीक पद्धतीने केला जातो. तुम्हाला श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता मात्र इथं भरपूर वेळेला बघितल्या जाते. चला मग बघूया चौथ्या स्थानातलं फळ काय निर्माण होतं. चौथं स्थान म्हणजे कुंडलीतलं चतुर्थ स्थान म्हणजे कुटुंब स्थान आणि केंद्रातलं स्थान, केंद्रातलं दुसरं स्थान. इथं जर शनी असेल किंवा चंद्र असेल तर आपल्या पत्रिकेमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबाचं सुख मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईचं प्रेम ह्या लोकांना फार कमी मिळतं. आपण घरामध्ये लहान असतो वयानं, आपल्यापेक्षा भाऊ मोठा असेल किंवा बहीण मोठी असेल तर सगळ्यात जास्त भाऊ आणि बहीण त्यांची प्रगती होणार नाही. आपण जर लहान असतो, आपले भाऊ मोठे असतील तर भावाची प्रगती होणार नाही. बहीण मोठी असेल तर बहिणीला ठिकाण चांगलं मिळणार नाही. जर आपल्या पत्रिकेमध्ये आपण लहानच असतो तर आई आपल्यावर प्रेम मात्र करणार नाही, कारण की चंद्र हा चतुर्थ स्थान म्हणजे आईचा कारक आहे. मग शनीचा जर विचार केला तर शनी तिथं छळ निर्माण करतो, म्हणजे तुमच्या घरामध्ये सतत कलह, भांडणं आणि सतत द्वेष निर्माण होणार. मग ह्या कुटुंबाला सौख्याची प्राप्ती होणार का? तर ह्या कुटुंबाला सौख्याची प्राप्ती होणार नाही. इथं भरपूर वेळेला पितृदोषाचं सुद्धा वर्णन केल्या जातं. समजा सोबत राहू असेल किंवा केतू असेल किंवा शनी नीचेचा असेल किंवा चंद्र नीचेचा असेल तर पितृदोषाची लक्षणे असतात, किंवा वडील लहानपणीच वारले जातात किंवा आई लहानपणी वारल्या जाते. ह्याचे परिणाम मात्र तुम्हाला खूप दुःखातून भोगावे लागतात आणि प्रथम संततीचं सुख तुम्हाला प्राप्त होणार नाही. एवढा भीषण हा योग पत्रिकेमध्ये तयार होतो. मेष राशीचा जर शनी असेल तर आपल्या घरामध्ये कमीत कमी एक ऍक्सिडेंटनं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल. तसंच जर पाहिलं तर वृश्चिक राशीचा जर चंद्र पत्रिकेमध्ये असेल तर आईला श्वसनाचा, गर्भपिशवीचा किंवा कॅन्सरचा रोग होण्याची शक्यता मात्र दाट तिथं दिसून येते. जर इथे तुमच्या ह्या पत्रिकेमध्ये जर शनी उच्चचा असेल किंवा शनी ह्या पत्रिकेमध्ये फुल एनर्जीनं भरलेला असेल किंवा कुंभ आणि मकर राशीचा जर असेल किंवा तुळ राशीचा असेल तर शनी तुम्हाला 50% फळ चांगले प्राप्त करतो. म्हणजे जर तुमचं लहानपण खूप सुखमय गेलं तर तारुण्य अवस्था वयोवृद्धापर्यंत तुमची दुःखात जाणार. म्हणजे अर्ध आयुष्य सुखात जाणार, अर्ध आयुष्य दुःखात जाणार, हे शनी इथं फळ निर्माण करणार. ह्याची तुम्ही जेवढे लवकर उपाय करताल तेवढे ह्याच्या अशुभ फळाची तीव्रता मात्र कमी होते. हे मात्र लक्षात असू द्या. कुठलाही उपाय तुम्हाला करायचा असेल तर 3 वर्ष तुम्हाला तो उपाय लगातार करायचा आहे, ह्याचा विचार करा. 5व्या स्थानाचं फळ आपल्याला बघायचं आहे. 5व्या स्थानाचं फळ म्हणजे विद्यास्थान आणि संतती स्थान. इथं भरपूर वेळेला भरपूर ज्योतिषकार पत्नीचा सुद्धा विचार केला जातो. म्हणजे पत्नी आपल्याला लवकर विवाह होईल का, चांगली मिळेल का, बारीक पद्धतीने विचार ह्या पंचम स्थानावरून सुद्धा केल्या जातो, पण भरपूर ज्योतिषकार करत नाहीत. दुसरी गोष्ट, इथं शनी जर असेल, चंद्र ग्रह असेल, विद्यास्थान आहे, संतती स्थान आहे आणि आत्मिक सौख्याचं पण स्थान आहे आणि पत्नीचं पण स्थान मानलं गेलेलं आहे. मग इथं शनी असेल आणि चंद्र असेल तर आपल्याला लहानपणी आळस म्हणजे शिक्षणाच्या विषयी आळस होणे, शिक्षणामध्ये लिंक लागत नाही. जर शनी उच्चचा असेल तर घरापासून लांब राहून तुम्ही शिक्षण करताल. म्हणजे शनी तुमच्या पत्रिकेमध्ये तुळ राशीचा असेल तर घरापासून जाऊन शिक्षण करताल, पण तुम्ही शिक्षण डेअरिंग न करताल. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला झेपणार नाही त्या गोष्टी तुम्ही करायचा प्रयत्न करताल. दुसरी गोष्ट म्हणजे तंत्रबाधा, बहिर्बाधा, म्हणजे जेवढ्या काळी विद्या आहेत, जेवढ्या तंत्रबाधेतल्या काळी विद्या आहेत तेवढी शिकायची मात्र तुम्हाला आवड निर्माण होईल.
त्यानंतर ज्योतिषाची शास्त्राची सुद्धा तुम्हाला आवड इथं निर्माण होऊ शकते. ज्योतिषशास्त्र सुद्धा किचकट जे ज्ञान आहे, जे संस्कृत आहे, ज्या गोष्टी लवकर आपल्याला चांगल्या चांगल्याला आत्मसात होत नाहीत, त्या लोकांना सुद्धा ह्याचा फायदा होईल. शनी उच्चचा असेल तर, शनी नीचाचा असेल तर तुम्हाला शिक्षणामध्ये ढपणा जास्त होईल, शिकवलेलं लक्षात राहणार नाही, मानसिक भय, मानसिक चिंता आणि मानसिक दुःख तुम्हाला त्रासदायक ठरेल. हे तुमच्या तारुण्यावस्था म्हणजे शिक्षण काळातलं. जर चंद्र तुमच्या पत्रिकेमध्ये बलवान असेल, म्हणजे भाग्याला जर निगडीत चंद्र जर असेल किंवा भाग्याशी जर मैत्री करत असेल चंद्र, तर तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र 100% पॉझिटिव्ह एनर्जी तयार करणार. म्हणजे गणित, म्हणजे तुम्ही सीए ह्या अशा पद्धतीने शिक्षण तुम्ही इझिली प्राप्त करू शकता. म्हणजे जे शिक्षण तुम्ही कधी करू शकणार नाही, स्वप्नातही विचार केला नाही, त्या शिक्षणाची प्राप्ती मात्र तुम्हाला तो चंद्र उच्चेचा असल्याच्या नंतरच त्याचे फायदे होतील. नीचेचा असेल तर त्याच्या ऑपोजिट म्हणजे त्याच्या तुम्हाला विरुद्ध त्याचे फळप्राप्ती होणार. मग तारुण्य विवाह झाल्याच्या नंतर ह्याचे परिणाम काय आहेत? पहिलं अपत्य तुमचं, जर शनी जर तुमचा निगेटिव्ह एनर्जीत असेल तर पहिलं अपत्य दगावेल. पहिलं अपत्य दगावेल. दुसरी गोष्ट, शनी जर इथं मेष राशीचा किंवा वृश्चिक राशीचा असेल किंवा अजून पापग्रहासोबत म्हणजे राहू सोबत असेल किंवा केतू सोबत असेल तर पहिलं अपत्य घालेल, पण आपल्या मंडळीला सुद्धा तो घालण्याच्या मार्गावर असेल डिलिव्हरीच्या काळामध्ये. भरपूर वेळेला आपण पाहिलं जातं की एखाद्या स्त्रीचा डिलिव्हरीत मृत्यू होतो. मग त्यांचा शनिचंद्र जर पापकर्तरी योगात जर इथं अडकलेला असेल तर 100% त्यांना हे त्याचे वाईट परिणाम फळं भोगावे लागतात. मग स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये जर हा अशुभ परिणाम होत असेल तर 100% सांगतो हे तुम्हाला वाईट परिणाम त्याचे भोगावे लागतात. लग्नाच्या विवाहाच्या आधी तुम्ही हा उपाय जर केला तर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगायची गरज पडणार नाही. जर तुम्ही उपाय सगळे व्यवस्थित केले तर हे फळ तुम्हाला 80 ते 90% पॉझिटिव्ह एनर्जीत प्राप्त होतील. जर चंद्र शनी तुमचा जर पापकर्तरी योगात असेल म्हणजे वाईट ग्रहांसोबत असेल, केतू सोबत असेल, तर तुमचं होणारं अपत्य अपंग तत्वानं सुद्धा होईल. म्हणजे अपंग, व्यंगपणा होईल किंवा निर्बुद्धी होईल, म्हणजे बुद्धिहीन असेल. हे सुद्धा तिथं वाईट परिणाम शनिचंद्राचे भोगावे लागतात. ह्याचा उपाय तुम्ही अमावस्येला, पंचमस्थानाचा जर उपाय तुम्ही अमावस्येला शनिचंद्राची विषयोगाचं हवन जर केलं तर 100% त्याचे परिणाम तुम्हाला चांगले फळ प्राप्त होतील आणि तुम्हाला 3 वर्ष लगातार त्याची उपासना करायची गरज पडली तरीही तुम्हाला त्याचे परिणाम हे चांगल्याच पद्धतीनं फलप्राप्त होतील. आता षष्ठ स्थान हे आयुर आरोग्याचं स्थान आहे. जर आपण व्यवसाय करत असतो, नोकरी करत असतो तर आपल्या हाताखालच्या लोकांचं ते स्थान आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही व्यावसायिक असाल तर नोकर चाकर तुमच्या हाताखाली आले. स्वतःच म्हणजे शरीराचं स्वास्थ्य, रोग प्रतिकार शक्ती ह्या स्थानावरनं पाहिल्या जाते आणि रोग प्रतिकार शक्तीचा कारकच चंद्र ग्रह आहे. मगवाच मी तुम्हाला ही गोष्ट व्यवस्थित सांगितलेली आहे. शनी षष्ठ स्थानात असेल, जर शनी मेष राशीचा असेल तर तुमच्या इथं नोकर चाकर सतत चोरी करणार. पुरुषांच्या पत्रिकेमध्ये घरातल्या स्त्रियांवर त्या नोकरांची वाईट नजर असणार. त्यानंतर शनी जर पत्रिकेमध्ये खराब असेल तर डाव्या पायाचा विकार तुम्हाला 100% भोगावा लागेल. डाव्या पायाची सर्जरी, डाव्या पायाचं हाड मोडणे, रॉड पडणे पायामध्ये, हे मात्र फळ तुम्हाला भोगावे लागतील. शनी जर तुमचा पाप ग्रहांसोबत किंवा पाप राशींमध्ये असेल तर किंवा तो नीचेचा असेल तर. उच्चेचा शनी मात्र तुमच्या पत्रिकेमध्ये कीर्तिवान बनवेल. कसा कीर्तिवान बनवेल? तुम्ही प्रत्येक गोष्टीत कार्यात या हाताखालचे लोक तुम्हाला मोठं करतील. म्हणजे तुम्ही एखादा बिझनेस टाकलेला आहे, व्यवसाय टाकलेला आहे, पार्टनरशिप तुम्ही इथं करू शकता का? जर तुमचा शनी चांगला असेल तर पार्टनर तुम्हाला चांगला मिळेल. जर तुमचा शनिचंद्र इथं असेल पण पार्टनरशिपचा योग आणेल, पण तो पार्टनर तुम्हाला बेईमान होईल किंवा तुम्हाला तो कर्जात बुडवेल. जर शनी चांगला असेल तर पार्टनर व्यवसाय तुम्हाला पैसा भरपूर कमवून देईल. हाताखालचे वयोवृद्ध नौकर तुम्हाला पैसा कमवून देतील. तुम्ही दुकानात बसलात तरी काय, नाही बसलात तरी काय, तुमचा फायदा मात्र भरपूर इथं करून देतील. पण शनी पत्रिकेमध्ये शुभ योगात असेल तर
दुसरी गोष्ट, चंद्र पत्रिकेमध्ये वृश्चिकेचा असेल तर एक लक्षात असू द्या, तुम्हाला मानसिक भय आणि चोरीची चिंता सतत सतावे. पण चोरी झालेली सुद्धा तुम्हाला कळणार नाही. तुमच्या गल्ल्यामध्ये समजा उदाहरणार्थ 5,000 रुपये ठेवलेले आहेत, त्याच्यातले 500 रुपये गायब होतील, 4,500 राहतील, तुमच्या लक्षात राहणार नाही आपण 5,000 ठेवली होती का 4,500 ठेवले होते. म्हणजे छोट्या छोट्या चोरी करण्याचं फळ तिथं चंद्र निर्माण करतो, पण ते जे हाताखालचे नौकर आहेत ते चोऱ्या करतात. दुकानातला माल ऑटोमॅटिक मागच्या माघारीच विकणे, हे सुद्धा त्याची लक्षणं वाईट आहेत. आपल्या घरातल्या स्त्रिया आपल्याशी बैमान होतात. व्यावसायिक स्त्रिया जर असतील, म्हणजे हाताखाली तुम्ही बायका जर नोकर म्हणून ठेवलेल्या असतील, त्या सुद्धा स्त्रियांशी संबंध, तुमचे शारीरिक संबंध येण्याचे सुद्धा इथं चान्सेस भरपूर असतात आणि ते लोक तुम्हाला ब्लॅकमेल करून फसवण्याचे योग मात्र चंद्र वाईट असेल तरच होतं, किंवा चंद्र वाईट नसेल तर होणार नाही. याची काळजी मात्र तुम्ही घेतली पाहिजे. षष्ठ स्थानाचं अजून फळ एक आहे की तुम्हाला जर षष्ठ स्थानामध्ये शनी चंद्र शुभयोगात असतील, त्याचे 50% वाईट परिणाम आणि 50% चांगले परिणाम भोगावे लागतील. ते कीर्तिवानही करतात, पण ते 100% बऱ्याच वेळेला कुंडलीमध्ये करत नाहीत. ह्याचा उपाय तुम्ही करून घेतला पाहिजे. सप्तम स्थानाचं फळ इथं जाणून घेऊया. सप्तम स्थान म्हणजे जर पुरुषाची पत्रिका असेल तर ते आपल्या बायकोचं स्थान आहे. म्हणजे गुप्त धन, म्हणजे आपल्या घरातलं वडिलोपार्जित प्रॉपर्टीचं पण हे स्थान मानलं गेलेलं आहे. कोणी ज्योतिषकार मानतात किंवा कोणी ज्योतिषकार मानत नाही, पण सप्तम स्थान पुरुषाच्या पत्रिकेमध्ये असेल तर हे बायकोचं स्थान आहे, आणि स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये असेल तर हे पुरुषाचं स्थान आहे, हे लक्षात असू द्या. शनी आता हेच फळ सतत तेच फळ तुम्हाला मिळणार आहेत का? तसे नाही. स्थान बदललं, फळ चेंज होणार, राशी चेंज होणार, त्या त्या पद्धतीनं फळ चेंज होत राहणार. शनी तुमच्या पत्रिकेमध्ये शुभ ग्रहांसोबत असेल तर तुम्हाला पत्नी ही मात्र धार्मिकच मिळणार. हे पुरुषांच्या पत्रिकेतलं आधी सांगत आहे मी. जर तुमच्या पत्रिकेमध्ये शनी जर शुभ योगामध्ये म्हणजे वा तुळ राशीचा असेल तर तुम्हाला पत्नी धार्मिक मिळेल, पण तुम्हाला म्हणजे प्रौढत्वाने ती अनुभवी मिळणार. म्हणजे तुमच्यापेक्षा कमी जरी वयानं असेल तर तिची बुद्धिमत्ता एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीसारखीच बुद्धिमत्ता असेल. जर तुमच्या पत्रिकेमध्ये शनी उच्चेचा आहे, तुम्हाला एखाद्या वेळेला पुरुषांना सुद्धा आपलं वय कमी आहे आणि आपल्यापेक्षा 1-2 वर्षानं मोठी सुद्धा पत्नी मिळू शकते. दुसरी गोष्ट, वडिलोपार्जित प्रॉपर्टीचं धन प्राप्त होऊ शकतं का? तर 100% होऊ शकतं, शनी जर पत्रिकेमध्ये चांगला असेल तर. जर शनी पत्रिकेमध्ये तुमचा मेष राशीचा असेल किंवा पाप ग्रहांसोबत असेल, राहू किंवा केतू ह्या ग्रहांसोबत किंवा मंगळासोबत जर असेल तर तुम्हाला ह्या प्रॉपर्टीसाठी कोर्टामध्ये जायचे योग मात्र 100% येतील. शनी सप्तम स्थानामध्ये जर शुभ योगामध्ये असेल तर तुमची बायको कीर्तिवान म्हणजे सरकारी नोकरीवाली सुद्धा तुम्हाला मिळू शकते. भरपूर पैसा तुम्हाला कमवून देणारी सुद्धा पत्नी तुम्हाला इथं मिळू शकते, जर शनी तुमचा उच्चेचा किंवा फलदायी असेल तर. दुसरी गोष्ट, जर शनी तुमचा उच्चेचा आहे, शनी तुमचा सूर्यासोबत किंवा गुरुसोबत पडलेला असेल तर तुम्हाला सासरवाडीची प्रॉपर्टी सुद्धा मिळवून देण्याचे योग मात्र तो आणतो. तुम्हाला तो शक्यतो मेहुणा मिळवून देणार नाही. गुरु किंवा सूर्य सोबत असेल तर बिना मेहुण्याची बायको म्हणजे बायको एकुलती तुमची शक्यतो असणार आहे. शनी जर तिथं वाईट असेल तर तुम्हाला सासरवाडीला पैसा लावावा लागेल. सासरवाडी तुमची गरिबाची मिळेल, म्हणजे तुमच्याच पैशावर त्या सासरवाडीचा उदरनिर्वाह होईल. म्हणजे तुम्हाला मोठा मुलगा म्हणून त्या सासरवाडीकडे लक्ष द्यावं लागेल. शनी जर पत्रिकेमध्ये अस्तंगत असेल किंवा खराब असेल तर. चला चंद्राचा विचार करू. चंद्र जर पत्रिकेमध्ये उच्चचा असेल तर पत्नी अतिशय देखणी, अतिशय सुंदर मिळेल, रूपवान मिळेल आणि तिला संतती भरपूर होईल. आणि चंद्र जर पत्रिकेमध्ये नीचेचा वृश्चिकेचा जर असेल तर लक्षात ठेवा, पत्नी तुम्हाला कुरूप मिळाल आणि खोटं बोलणारी व चोऱ्या करणारी मिळेल. पण ते पापग्रहासोबत असेल तरच, किंवा पाहून
तुम्ही घरातल्या घरातच भांडणं करू नका. कारण की इथं जर हे पाहिलंय आणि हे तुम्हाला सांगितलंय, तुम्ही म्हणताल मला गुरुजींनी असं सांगितलंय, नाही तू चोऱ्याच करत असशील. असं नसतं. पापग्रहांसोबत किंवा राहू केतूच्या युती अंतर्गत फळासोबत त्याचा विचार करावा लागतो. हे जे मी तुम्हाला काही सांगत आहे, ह्याच्यातलं 20 ते 25% फळीत तुम्हाला लाभतं. कारण की बाकीचे ग्रह तुम्हाला ह्या कुंडलीमध्ये कुठेही दिसत नाहीत. मी फक्त या 2 ग्रहांचंच बोलत आहे. त्या स्थानांची मूळ आणि ठोक फळं काय आहेत ह्याचंच मी तुम्हाला इथं वर्णन करत आहे. पत्रिकेमध्ये चंद्र जर उच्चचा असेल तर तुम्हाला मोठ्या मेहुणीचं आर्थिक परिस्थितीने मदत होईल. ती तुम्हाला मोठ्या बहिणीसारखी मदत करेल जर तुमचा चंद्र चांगला असेल तर. जर ह्या स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये याचं वर्णन असं आहे की स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये जर शनी खराब असेल सप्तम स्थानामध्ये तर नवरा शक्यतो व्यसनाधीन, दारू पिणारा, सट्टेबाजी करणारा, खोटं बोलणारा ह्याचे वाईट परिणाम त्या स्त्रियांना भोगावे लागतात. जर स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये चंद्र खराब असेल तर म्हणजे एकदम वाईट स्त्रियांचा संपर्क आपला पती ठेवेल. म्हणजे त्यांचे अनैतिक संबंध मात्र चंद्र इथं निर्माण करेल. चंद्र पत्रिकेमध्ये स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये खराब स्थानामध्ये किंवा खराब ग्रहांसोबत तो जर पडलेला असेल तर एकापेक्षा दुसऱ्या स्त्रियासोबत त्यांचा विवाह होण्याचा योग मात्र इथं चंद्र तुम्हाला घडवून आणतो. आता आपण फळ बघूया अष्टम स्थान. म्हणजे अष्टम स्थान म्हणजे मृत्यू स्थान व गुप्त विद्येचं स्थान. आता इथं बऱ्याचशा वेळेला मृत्यू स्थानाचा विचार केला जातो. मृत्यू स्थानाचा विचार केला जातो. पण इथं गुप्त विद्येचा पण सुद्धा विचार केला जातो. ज्योतिषशास्त्र, तंत्रविद्या, बहिर्विद्या, अजून कुठल्या कुठल्या भरपूर काही विद्या असतील त्या प्रगत तर इथून तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. शनी जर तुमच्या अष्टम स्थानामध्ये वाईट ग्रहांसोबत असेल, म्हणजे शनी शत्रू राशीत असेल, शनी वृश्चिकेचा असेल तर लक्षात असू द्या ह्या लोकांना सुद्धा बनवाबनवी, खोटेपणा किंवा भय, दुःख, चिंता, दारिद्र्य ह्या लोकांना भोगावं लागेल. शनिचंद्र एकत्र असेल पुरुषांच्या पत्रिकेमध्ये तर वडील लवकर जातील. शनिचंद्र पत्रिकेमध्ये अष्टम स्थानात असतील तर तुम्हाला टाचा दुखणे, पायाच्या पिंढऱ्या दुखणे, पिंढऱ्या जड पडणे ह्याचे सुद्धा विकार होऊ शकतात. आणि प्रचंड पितृदोषाचं कारक सुद्धा शनिचंद्र इथं घडवू शकतात. वाईट असेल तर. शुभ असेल तर ज्ञानी बनवताल, गुढ विद्येचा ज्ञानी बनवताल, तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये कीर्तिवान बनवताल, म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही अभ्यास निपुण असताल, हे मात्र लक्षात ठेवा. जर चंद्र तुमचा वृश्चिकेचा असेल म्हणजे नीचेचा असेल तर तुम्हाला तुमची पत्नी सतत अपमान करणारी मिळणार. म्हणजे तुमची पत्नी तुमचा अपमान करणार, मग तुम्हाला थकवा भरपूर येणार. त्याच्यानंतर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी राहणार आणि 3 गंडयोग तुमच्या आयुष्यामध्ये येणार. म्हणजे 3दा मृत्यू होण्याचे योग तुमच्या पत्रिकेमध्ये होणार. पण तुमचा मृत्यू होणार नाही, कारण की शनी अष्टम स्थानामध्ये नैसर्गिक कुंडलीने जर विचार केला तर शनी अष्टम स्थानामध्ये बलवान असतो. म्हणजे पाप स्थानामध्ये शनी हा अतिशय बलवान फल प्राप्त करून देतो. जर शनी मेषेचा असेल तर तुमच्या हातून एखाद्याचा खून किंवा तुमचा खून होण्याचे सुद्धा योग असतात, पण बाकीच्या ग्रहांचा विचार केला जातो. त्याच्यामध्ये शनी जर केतू सोबत असेल तर असे भरपूर योग तुम्हाला डॉन बनवणे किंवा तुम्हाला गुंडगिरीमध्ये घालणे किंवा एखाद्यावर दादागिरी करणे, शिव्यागाळ करणे, मारहाण करणे, तुमच्यावर केसेस पडणे हे प्रकार इथं होऊ शकतात. तिथं मात्र तुम्ही सावध राहा. पोलीस स्टेशनची पायरी मात्र तुम्हाला एकदा ना एकदा तरी आयुष्यात चढावी लागणार. तुमच्या कुटुंबावर म्हणजे तुमच्या राहत्या घरावर तुमची चोरी होणार. आयुष्यामध्ये वयाच्या 37, 38 किंवा 39व्या वर्षी हा योग मात्र तुम्हाला भोगावा लागणार.
चंद्रपत्रिकेमध्ये नीचेचा असेल, स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये नीचेचा असेल तर गर्भपिशवीचा गुप्त रोग तुम्हाला होणार, गजकरणाचा त्रास मात्र तुम्हाला होणार. अष्टम स्थानामध्ये 100% सगळे वाईटच फळं असतात, चांगले फळं नसतात. म्हणून तुम्ही कमी वयामध्ये ह्या शांत्या लगातार तुम्ही अमावस्येला किंवा पौर्णिमेला ह्या शांत्या कराव्यात. त्याची फलप्राप्ती तुम्हाला हजारो पटीने जास्त प्राप्त होईल. आता कुंडलीचं भाग्यस्थान. कुंडलीच्या भाग्यस्थानामध्ये शनिचंद्र असेल तर माणसाची भाग्याची हानी तर होणारच होणार, पण त्याच्या सोबतच्या व्यक्तींची सुद्धा हानी होणार, म्हणजे कुटुंबातल्या लोकांची सुद्धा हानी होणार. एक लक्षात ठेवा, जन्मतः एखाद्या लेकराच्या पत्रिकेमध्ये शनिचंद्र योग असेल आणि तो जर शनी पाप ग्रहांसोबत, राहू सोबत, केतू सोबत किंवा अन्यथा अजून मंगळासोबत ह्या ग्रहांसोबत जर तो अडकलेला असेल तर वडिलांना दारिद्र्य लवकर आणतो. त्यानंतर घरामध्ये आईला दारिद्र्य लवकर आणतो. त्याच्यानंतर व्यभिचारीपणा तो वाढवतो. घरामध्ये आध्यात्मिक धारणा राहत नाही. म्हणजे धर्म सोडून अभक्ष भक्षण करणे, व्यसनाच्या अधीन जाणे, हे त्याचे वाईट परिणाम भाग्यस्थानामध्ये तुम्हाला प्राप्त होतात. जर शनी तुमचा तुळ राशीचा असेल, उच्चेचा असेल, चांगले फलदायी असेल किंवा मकर राशीचा किंवा कुंभ राशीचा शनी असेल तर त्या व्यक्तीची आध्यात्मिक कीर्ती फार होते. आध्यात्मिक कीर्ती होते, आध्यात्मिक लेवल होते. स्त्रियांना सुद्धा फळ हेच आहे. पुरुषांना तेच मिळणार आहे, स्त्रियांनाही तेच मिळणार आहे. मग पुरुषांच्या पत्रिकेमध्ये किंवा स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये शनी उच्चचा असेल तर तो व्यक्ती निर्भीडपणे कुठलंही काम करेल, घाबरणार नाही. कुठल्याही प्रकारची भीती, दुःख, दारिद्र्य बाळगणार नाही. जर शनी वाईट असेल तर त्याचे परिणाम तुम्हाला मी सांगितलेले आहेत. जर स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये चंद्र जर भाग्यस्थानात असेल, वृश्चिकेचा असेल तर लक्षात असू द्या, घरामध्ये 2 विवाह त्या स्त्रियांचे ठरलेले आहेत. जे पहिलं लग्न होणार ती विधवा होणार आणि दुसरा विवाह होणार ते पापग्रहांसोबत युक्त असेल तरच त्याची फलाची प्राप्ती आहे. दशमस्थान कर्मस्थान आहे, मित्रत्व स्थान आहे आणि बाहेर तुमची कीर्तिवंताचं स्थान आहे. ह्या स्थानाचा विचार इतक्या बारीक पद्धतीने करावा लागतो. तुमचे मित्रत्व इथं कसं निर्माण होणार. शनी मेष राशीचा आहे किंवा वृश्चिकेचा चंद्र आहे पत्रिकेमध्ये, तर ह्याचे वाईट परिणाम काय आहेत. तुम्हाला मित्र संगत फार वाईट मिळणार. तुम्ही स्वतः चांगले असताल पण मित्र संगत तुम्हाला खड्ड्यात घालणारी किंवा तुमच्यावर आरोप करणारी असणार. तुम्हाला व्यसन लावायची शक्यता इथे जास्त आहे जर शनी तुमच्या पत्रिकेमध्ये खराब असेल तर. आता स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये असेल तर शक्यतो शनी चंद्र योग एकत्र असेल तर मुली वर्ग आहे, जो मुली वर्ग आहे तो विवाह पळून जाऊन करायचा प्रयत्न करतात, पण त्यांचा विवाह सक्सेस होणार नाही. कारण की शनी वाईट फळ निर्माण करेल पण पळून जाऊन प्रेम विवाह तो होऊ देत नाही, पण बदनामी मात्र तो लवकर करतो विवाहाच्या संबंधीमध्ये स्त्रियाच्या, कारण की स्त्री तत्वाचा कारक तिथं चंद्र आहे. पण शक्यतो ह्या नैसर्गिक कुंडलीप्रमाणे शनी ह्या स्थानामध्ये खराब होत नाही, कारण की नैसर्गिक कुंडलीप्रमाणे मकर राशीत पडते. मकर राशी म्हणजे मूळ तत्वानं हे शनीचं स्थान असल्यामुळे शनी एवढा इथं वाईट परिणाम करणार नाही, पण तो 19-20 फरक करून तुमची भाग्याची हानी करणारच आहे. त्यामुळं ह्याचं होम हवन इत्यादी कर्म तुम्हाला करावंच हे गरज आहे. आता लाभस्थान, एकादश स्थान हे लाभस्थान आहे. लाभस्थानामध्ये शनी आहे आणि चंद्र आहे. मेषेचा आहे, वृश्चिकेचा आहे. लाभ कुठलेच होऊ देणार नाही. मेषेचा असेल तर तुमचा पैसा भरपूर नुकसानीत जाईल, तोंडापर्यंत घास येतील, कॅन्सल होतील, नैराश्य इथं निर्माण होईल. मानसिक भय, संततीची चिंता मात्र इथं भरपूर लागेल. तुम्हाला संततीला साठी पैसा भरपूर खर्चावा लागेल. पोटाचे विकार होतील, आतड्यांवर सूज येणे हे प्रकार तुम्हाला इथं घडतील. मेंदूमध्ये गाठी होणे, त्याच्यानंतर मानेमध्ये गाठी होणे,
त्याच्यानंतर तुम्हाला हाडाचे कॅन्सर होणे इथं योग मात्र तुम्हाला शनी मेषेचा असेल आणि चंद्र समजा शनी मेषेचा नाही, चंद्र वृश्चिकेचा आहे, शनी वृश्चिकेचाच आहे पत्रिकेमध्ये, तर ह्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. जर शनी तुमच्या पत्रिकेमध्ये इथं तूळ राशीचा असेल तर भाग्यवान कीर्तिवान आहात तुम्ही, तुम्हाला काळजी करायची गरज नाही, पण शांती करून घ्या. 50% वाईट फळ आहे, 50% शुभ फळ आहे. स्त्रियांना सारखंच आहे आणि पुरुषांनाही सारखंच राहणार आहे. व्ययस्थानाचा विचार करू. अध्यात्म शक्ती वाढवणारा गुरु संगत, गुरुनं भाग्योदय करून घेणारं हे स्थान आहे. म्हणजे आत्म आणि मोक्ष गुरुचं प्रेम मात्र तुम्हाला इथून मिळणार आहे. इथं जर शनी तुमच्या पत्रिकेमध्ये चांगला असेल तर अध्यात्म शक्ती तुमची जबरदस्त असणार. ध्यान, धारणा, उपासना, ज्ञान, कर्म हे तुमचं इथं जबरदस्त असणार. तुम्ही कुणालाही बोलू देणार नाहीत. गतजन्मीचं पुण्य तुमचं इथं जागृत होतं. गतजन्मीची विद्या इथं जागृत होते. तुमचा शनी उच्चच आहे. पण 100% शनी चंद्र जर पत्रिकेमध्ये व्ययस्थानात जर निघतील तर ते शक्यतो नीच स्थानांमध्ये सापडत नाहीत, ते शुभ स्थानांमध्ये सापडतात. शनी आध्यात्मिक ज्ञान, गतजन्मीचं ज्ञान तुम्हाला इथं जागृत करून देणार. म्हणजे तुम्ही वयाच्या 16व्या 17व्या किंवा 15व्या 10व्या वर्षी तुम्ही एखाद्या इंजिनियरला मागं टाकताल, एखाद्या PhD केलेल्या व्यक्तीला मागं टाकताल, एवढं ज्ञान तुम्ही तिथं बोलणार आहात. तुमचा जन्मच हे ज्ञान दाखवण्यासाठी होत आहे, हे शनी दाखवत आहे. एक लक्षात ठेवा, हे 11 स्थानं बाजूला ठेवा आणि व्ययस्थानावर जर विचार केला तर अध्यात्म शक्ती हितजन्म कार्य, म्हणजे तुमचं हे जन्म जे कार्य आहे ते हित, अध्यात्म शक्तीसाठी हित प्राप्त करून देणारच हे स्थान तुम्हाला मिळणार आहे. जर तुमचा चंद्र इथं असेल आणि शनी सोबत जर पडलेला असेल, तुमचं नाक मात्र खूप सरळ राहणार आहे आणि तुम्ही कुठलाही व्यभिचारपणा इथं शक्यतो करणार नाही. आता तुम्ही म्हणताल इतक्या वेळा आम्हाला वृश्चिक राशीचं, मेष राशीचं तुम्ही वाईट फळ सांगितलं, पण इथं जर मेष रास असेल तर शनी अध्यात्म म्हणजे लवकर घर सोडायला लावतो आणि संन्याशीची वृत्ती सुद्धा. इथं जर केतू असेल तर तुम्हाला संन्यास होण्याचा योग मात्र इथं घडवतो. पण इथं एक त्याचं वाईट फळ आहे, तुम्हाला तो नपुंसक पण बनवतो. म्हणजे संन्यासी असणं आणि संन्यासिनी नसणं हे सारखंच होणार आहे. नपुंसक तत्व मात्र तुम्हाला तिथं फळाचे भोगावे लागतील. का? कारण की जर शनी तुमचा जर कुठेतरी जर योगात राहू सोबत, केतू सोबत असेल तर हे फळ शक्यतो मिळत नाही, पण आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला तिथं मात्र ऊर्जा प्राप्त होते. आता आपण हे ढोबळमानाने याचा अभ्यास केला, ढोबळमानाने विचार केला, शनी चंद्र कुठल्या कुठल्या स्थानामध्ये आहेत, त्याचे वाईट परिणाम आपण भोगलेले आहेत, बघितलेले आहेत आणि आपण भोगतही आहात. आपल्या पत्रिकेमध्ये कुठेतरी हा जर शनिचंद्र योग असेल तर त्यासाठी तुम्ही ह्याचं पूजन मात्र गंगेच्या ठिकाणी, जिथं गंगा किंवा नदी किंवा जे पवित्र ठिकाण आहेत ह्या ठिकाणी तुम्ही जाऊन ही शांती करू शकता. नाशिकलाच जाऊन करावी असं म्हणून काही नाहीये. तुम्ही गोदावरीच्या ठिकाणी कुठेही करू शकता. राक्षस भवनला करू शकता. राक्षस भवनला शनीचं मंदिर आहे, तिथं जाऊन करू शकता. गंगाखेडला सुद्धा तुम्ही हे पूजन करू शकता किंवा जिथं गोदावरी पुण्य पर्व काळामध्ये आहे, म्हणजे जिथं आध्यात्मिक ऊर्जा किंवा ज्ञानांचा, साधू संतांचा वास आहे, तिथं जाऊन ही तुम्ही शांती करू शकता. महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा करू शकता आणि घरी सुद्धा करू शकता. ही केलेली उपासना तुम्हाला 100% फलदायी राहील. सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे, शनी तुमच्या पत्रिकेमध्ये पॉझिटिव्ह एनर्जीत असला आणि नसला तरीही तुम्ही शनीचा रत्न मात्र शनिचंद्र योगावाल्यांनी वापरू नका. त्याच्यानंतर मोती सुद्धा तुम्ही वापरू नये, हे मात्र तुम्ही काळजी घ्यायची आहे. तुम्हाला ह्याच्यात जर अजून जर तुमच्या पत्रिकेचा जर अभ्यास मूळ तत्वाने जर करून घ्यायचा असेल आणि योग्य उपाय जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी आम्हाला तुम्ही संपर्क साधा. ऑनलाईन जन्मपत्रिका बघितल्या जाते. ऑनलाईन जन्मपत्रिकेचा अभ्यास पूर्व तुम्हाला माहिती दिल्या जाते. त्यानंतरही तुमचा आध्यात्मिक ऊर्जा तुमच्या पत्रिकेमध्ये वाढण्यासाठी सुद्धा तुम्हाला उपासनेचं सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद.